रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी 2023 पासून रोडपले सिग्नल येथे सतत ॲक्सिडेंट होत असतात आणि ट्रॅफिक खूप होत असते. आतापर्यंत आम्ही तळोजा पोलीस स्टेशनची माहिती मागवली RTIच्या माध्यमातून आणि कळमनुरीच्या. आतापर्यंत ते 250 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि अपघाती झालेले आहेत काही, तर ते 110 लोक आहेत. त्याच्यामुळं आम्ही वारंवार पत्रावर केला MSRTCला की बाबा इथं जर ब्रिज झाला नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करतो. आम्ही पहिला 2023ला रस्ता रोको आंदोलनाची तयारी केली. त्यावेळेला गुजर साहेब होते कळमनुरी पोलिसांचे, त्यांनी संयुक्त मिटिंग लावली आणि त्यांनी सांगितलं की हा लवकर ब्रिज मंजूर होईल. पुन्हा ते काय ब्रिजचं काय काम सुरू केलं नाही. परत आम्ही 2025ला पुन्हा आंदोलनाचा इशारा केल्यानंतर पुन्हा आमची मिटिंग कळमनुरी पोलिसांना लागली कोते साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेला ते लिहून दिलं मला की आम्ही त्याची एस्टिमेट काढलेलं आहे, 120 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. ते मला 120 कोटी पत्र दिलं आहे की हा ब्रिज लवकर बांधतो म्हणून. पुन्हा आम्ही 1 वर्ष वाट बघितलं, होत नाही. मग आम्ही पुन्हा स्वतः आदेश काढला की साहेब आता आम्ही ऐकणार नाही, काय बोलते होऊन जाऊ द्या. मग पुन्हा त्याही वाटते आपले बेलापूरचे तिरुपती साहेब DCP साहेब आहेत, त्यांना मी पत्रावर केला. त्याही तिथे प्रशांत फेगडे मेन साहेब आहेत पूर्ण केंद्राचे, त्यांच्याकडे मिटिंग लावली. ते मिटिंग सांगला की आम्ही लवकरच नितीन गडकरी साहेब यांच्याकडे मिटिंग लावतो. आणि मला लिखण्यामध्ये असं सांगितलं आहे की 5/3/2025 रोजी 26 रोजी पुण्याला मिटिंग झाली. त्या पुण्याच्या मिटिंगमध्ये गडकरी साहेबांना लेखी आदेश दिलेला आहे की मला ताबडतोब हा ब्रिज मंजूर व्हावा, त्यासाठी मला ताबडतोब एस्टिमेट पाठवा, मी ताबडतोब मंजुरी देत आहोत. ते पत्र घेतल्यानंतर ते मला 9/3ला आमची मिटिंग झाली पुन्हा कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये. आमची सर्व टीम होती भीमसेन संघटनेची. त्या सांगला की साहेब तुम्ही टेन्शन सोडून द्या, उपोषण करू नका. तर नितीन गडकरी डायरेक्ट इंस्ट्रक्शन दिलं आम्हाला, लेखित दिलं तुम्हाला की लवकर ब्रिज मंजूर होतोय. तरी माझा मन काय भरला नाही आहे. नाही साहेब आम्हाला आंदोलन करायचंच आहे. मग त्या पर्याय सांगितलं काय केलं पाहिजे. त्या सांगितलं की जे साईड पट्टी आहेत ते आम्ही एक्स्ट्रा वाढवतो, कारण का ट्रॅफिक होऊ नये म्हणून आम्ही एक्स्ट्रा वाढवतो, डबल टाकतो, खडी टाकतो आणि डांबरच्या रस्त्यावर टाकतो. आणि साहेब मग स्ट्रीट लाईटचं काय करणार तुम्ही. तर आम्ही बोलतो जोपर्यंत हा ब्रिज मंजूर होत नाही, मंजूर एक ब्रिज झाला एकदा की आम्ही स्ट्रीट लाईट लावून देऊ, मग तसं चालणार नाही. तुम्ही आम्हाला तात्पुरतं काय करून द्या. त्या सांगला की आम्ही तुम्हाला 20 पोल लावतो, जिथे मेन ब्लॅक स्पॉट आहेत तिथे आम्ही 20 पोल लावतो. हे असं लेखी आश्वासन दिलं मला. काल पुन्हा आमची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये लांडगे साहेब होते, सर्व आमची टीम होती. सांगला की तुमचं आंदोलन स्थगित करा. याच्यामध्ये तुमच्या प्रमुख मागण्या काय होत्या? प्रमुख मागण्या अशा आहे की नावड्या ते खडूपाडा हा ब्रिज उड्डाणपूल तयार करा आणि सोबत कळंबोली हायवे ते धानसर इथे स्ट्रीट लाईट लावा. कारण स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अंधारामध्ये खूप ॲक्सिडेंट झाले आहेत. एवढं ॲक्सिडेंट झालं की 250 लोक मेलेत आतापर्यंत. त्यांना सांगितलं आम्ही साहेब, ज्याचा कोण मरतो त्याला दुःख जास्त असतो. आपण तर AC मध्ये बसतो, तुम्हाला कळणार दुःख काय. जेव्हा मरतो त्याला दुःख त्याला जास्त असतं. त्यामुळे आम्ही सर्व आमच्या टीमने निर्णय घेतला की बाबा जर ते साईड पट्टी वाढून देत असेल, स्ट्रीट लाईट पूर्ण देत असेल तर आपण आंदोलन मागे घ्यायला हरकत काय. पंकज बोला, युवराज बोला, गोपनाथ बोलला, लांडगे साहेब बोलले, शरद बोलले. तुम्हाला पत्र वगैरे काय दिले? हो दिला, पत्र दिला आम्हाला. आणि सोबत त्याही आम्हाला दाखवलं बी की बाबा आम्ही JCB डंपर लावलेले आहेत, बघा तुम्ही काम चालू करतो. म्हणजे थोडक्यात नितीन गडकरी साहेबांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. भीमसेन संघटनेने 2023 पासून रस्ता रोको आंदोलनाच्या 3 वेळा इशारा केल्यानंतर आता आम्हाला वाटतं की आमच्या कामाला काहीतरी गती भेटलेली आहे. आणि मी प्रथम कळंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोते साहेब आणि जानकर साहेब आणि रवी आपले गोरवे साहेब यांचे खूप खूप आभारी आहेत. कारण त्यांनी वारंवार MSRTCला 8 वर करून संयुक्त मिटिंग लावली सुद्धा आमच्या त्या मिटिंगमध्ये लावली होती. ते मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. MSRTCला 8 वर करून MSRTCच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी दिल्याबद्दल आणि कळंबोली पोलिसांनी सिनियरच्या कोते साहेबांनी संयुक्त मिटिंग लावल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे.
मी BP लांडगे दक्षता नियंत्रण कमिटीचा सदस्य आहे. तसं पाहिलं तर 2023 पासून जो मृत्यूचा सापळा म्हणून जे फुडलँड सर्कल आहे आणि त्या सर्कल उड्डाण पूल व्हावा, या ठिकाणचा मोठा ट्रॅफिकची सोडवून व्हावी यासाठी सन्माननीय रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाषजी गायकवाड आणि त्यांची सर्व टीम यांनी 2023 पासून अतोनात रात्रंदिवस मेहनत करून या रोडचं काम व्हावं यासाठी जी गती दिलेली आहे. आणि आज किमान त्याला मी सांगतो 100% नाही तर 50% आज सुभाष गायकवाड आणि त्यांच्या टीमला यश आलेलं आहे. कारण या रस्त्यावर 250 लोकांनी आपला प्राण गमावलेला आहे आणि 110 लोकांना कायम अपंगत्व पत्करावं लागलेलं आहे. अशा भीषण परिस्थितीमध्ये यांच्या टीमनं 2023 ते आजपर्यंत जे काम केलेलं आहे अत्यंत संपूर्ण म्हणजे केंद्रीय रस्ते विभाग आणि महाराष्ट्र रस्ते विभाग यांच्या बैठका घेऊन त्यांच्याकडून लेखी पुराव्या पत्र घेतलेलं आहे. आणि कालपासूनच या रस्त्यावरचं जे आहे कामाला सुरुवात झालेली आहे. या रस्त्याच्या बाजूची जी साईड पट्टी भरायला सुरुवात केलेली आहे. परंतु सुभाष गायकवाड आणि त्यांची टीम या साईड पट्टीवर समाधान नाही तर या फुडलँड ते दानसर या इथपर्यंतचा जो रस्ता आहे तो कायमस्वरूपी ट्रॅफिक थांबली नाही पाहिजे, उड्डाणपूल झाला पाहिजे, 6 पदरी रस्ता झाला पाहिजे. कायम सुभाष गायकवाड भीमशक्ती संघटना आणि त्यांच्या टीमचं 23 पासूनचं जे काय परिश्रम आहे त्या परिश्रमाला आज किमान 50% यश मिळालेलं आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये 100%च या ठिकाणी ते काम करून दाखवतील असं या ठिकाणी मला वाटतंय. मी पंकज अशोक गायकवाड, जिल्हा अध्यक्ष सुभाषदादा गायकवाड यांच्या आम्ही टीमचे कार्यकर्ते. आणि आम्ही सुभाषदादा गायकवाड यांनी जे रोडपालीच्या ब्रिजसाठी मागणी केली होती ती मागणी पूर्ण झाली आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही सुभाषदादा गायकवाड यांचे जाहीर आभार मानतो. आणि लवकरात लवकर एक काम पण आता चालू झालेलं आहे. लवकरात लवकर हा ब्रिज होईल जेणेकरून इथल्या लोकल लोकांना त्याचा फायदा होईल. जे आतापर्यंत जे 250 लोक मेली, 110 लोकांचा हातपाय गेले, त्याच्या कुठेशी तरी आमच्या सुभाषदादा गायकवाड यांनी गोरगरिबांसाठी काही ना काहीतरी तळमळ करायचा ती केली. पण आज त्यांच्या कार्याला कुठेशी तरी सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने सुभाषदादा गायकवाड यांचे जाहीर आभार मानतो. जय भीम. गायकवाड भीमशक्ती संघटनेचा रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष आणि नावडे गावचा ग्रामस्थ. कारण की तुम्ही आता बघतच असाल की नावड्यातनं निघल्यापासून ते फक्त फूड लाईन सिग्नलला येण्यासाठी आम्हाला 15 ते 20 मिनिटं लागतात. या कालावधीत जर कोणाला काय अपघात झाला किंवा अटॅक आला तर मला वाटतं तो या रस्त्यातच त्याचा काहीतरी होईल. पण खरंच ही समस्या सुभाषदादांनी गेल्या 2023 पासून हाती घेतले आणि त्याला यश अजून मला वाटतं 80% पण नाही आला. पण तो खरंच यश यावा आणि आम्हाला ग्रामस्थांना ही एक नवीन एक हे भेटायला पाहिजे. आणि तुम्ही आता बघतच असाल की आता या ट्रॅफिकमुळे लोक उलटी दिशेने गाडी टाकतात कारण की इकडं फुल जाम असतं म्हणून उलटा लागतं आणि त्याच्या पण जास्त अपघात होण्याची शक्यता. आणि मला वाटतं 2-3 अपघात झालेत आणि तिथं मृत्यू झालेला आता मला वाटतं 2 आठवडे झालेत. आणि खरंच मी सुभाषदादांना विनंती करतो की आपण सगळी टीम मिळून ब्रिज होतपर्यंत तुम्ही अशाच लढत राहा. आम्ही तुमच्या पाठी मागे खंबीर आहोत. जय भीम. विनोद गायकवाड, मी उत्तर रायगड जिल्हा सचिव आहे भीमस संघटनेचे. आणि भीमस संघटना 2023 पासून या रस्त्याचं पत्र्यावर करत आज कुठेतरी काम चालू करत दिसतोय. आणि सुभाषदादा गायकवाड नेहमीच तळवळ या समयासाठी पूर्ण तळवळ त्यांचं चालू असतं. आणि आता पण जरी जाता एवढा आपला महानगरपालिकेमधून दरी वस्तीसाठी काही ट्रॅली दिल्यात, काही भांड्याचे झाले प्रस्ताव आणि काय नाही करत असत नेहमीच ती. आणि खरं एवढा मोठा ते ब्रिजचं काम आता चालू करणार आहेत. ब्रिजचं काम झालं तर खरं जेवढं आता 250-120 जे लोक वाढल्यात ते त्यांना कुठेतरी भेटेल.